रुपाली ठोंबरे विरुद्ध रुपाली चाकणकर हा संघर्ष आता शिगेला पोहोचलाय। रुपाली ठोंबरे रुपाली चाकणकर यांच्या विरुद्ध आंदोलन करणार आहेत। ठोंबरेंकडून रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील 2 महिला नेत्या आमने सामने आल्या। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, बरोबर आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या 2 महिला नेत्या ह्या आमने सामने आलेल्या आहेत, ज्यामध्ये चाकणकरांच्या विरोधात ठोंबरेंकडून आज आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। जे प्रकरण ठोंबरेंकडून सांगितलं जात आहे ते म्हणजे फलटणमध्ये जे महिला डॉक्टरच्या आत्महत्येचं प्रकरण आहे, या सगळ्या संदर्भात न्याय मिळत नाही, योग्य कारवाई महिला आयोगाकडून होत नाही, अशा पद्धतीचा दावा करत ठोंबरेंनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। आणि याचसाठी त्यांचं आज आंदोलन आहे। पुण्यातल्या गुडलक चौकात 11 वाजता हे आंदोलन होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला रुपाली ठोंबरे जेव्हा या सगळ्या पार्श्वभूमीवरती आंदोलन करतात तेव्हा त्यांच्याच परिवारातल्या एका सदस्यावरती जो गुन्हा दाखल झाला त्याचीही पार्श्वभूमी आहे। याही वेळी त्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावरती टीका केलेली होती आणि अगदी अलीकडच्याच काळात नाही तर अगदी पूर्वीपासून जेव्हापासून रुपाली ठोंबरे ह्या राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांच्या आल्या तेव्हापासून चाकणकरांच्या विरोधात त्यांची वेगवेगळ्या वेळी आपण वेगवेगळी वक्तव्य पाहिली। आज मात्र थेट आंदोलनाच्या पवित्रात रुपाली ठोंबरे आपल्याला दिसणार आहेत। जी, धन्यवाद ज्ञानेश्वर सगळ्या माहितीसाठी।